आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांतस्थळी एक महात्मा काष्ठ समाधीत निमग्न होता. शरीरावर लता, वेली, झुडपे, वारुळही उगवू लागली. एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ फोडून त्या समाधीस्थ योग्याच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूड तोड्या भयभीत झाला. इतक्यात त्या महात्म्याची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले. लाकूड तोड्यास अभयदान दिले. तपस्या संपून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत. नमस्कार श्रोते हो, आमच्या स्टोरी टेलर्स कंपनी चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सादर करीत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची कथा. प्रचलित कथेनुसार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. त्यानंतर 1459 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 रोजी ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात गेले आणि त्यांनी जवळपास 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 म्हणजेच 6 एप्रिल 1856 रोजी पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथे दर्शन झाले. स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत दाखल झाले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता. त्यानंतर महाराजांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला याची ना कोठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच अक्कलकोट येथे ज्या दिवशी स्वामी समर्थांचे दर्शन झाले तोच दिवस त्यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. आणखी एका पौराणिक कथेनुसार स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. तर त्यांच्या अनुभवावरून स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे. शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचे गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भावजयसोबत राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती. त्या दिवळीमध्ये एक छोटी गणपतीची मूर्ती होती. विजयसिंग खिशात खूप गोट्या भरून तिथे जायचा आणि गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. चैत्र शुद्ध द्वितीयेला विजयसिंग आपल्या रोजच्या पद्धतीने तिथे गेला. पण त्या दिवशी अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने सुद्धा खेळलं पाहिजे. असा विचार करून त्याने सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही. आज तूच तुझा डाव खेळायचं. बस इतकं त्याच्या तोंडातून शब्द निघताच क्षणी धरती कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले. ही त्या अद्भुत शक्तीच्या आगमनाची सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. त्या दिवशी विजयसिंग गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूपी स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामी समर्थ हे पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी पहिल्यांदा प्रकटले. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल
की 8 वर्षांची ती बालमूर्ती आणि अक्कलकोट येथे पहिल्यांदा दर्शन झालेले स्वामी समर्थ हे एकच, हे कसं कळलं? या गोष्टीचा उलगडा असा झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते. आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते. एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. आपण इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आलो आहोत आणि महाराज तर सर्व काही सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, रडतोयस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्यावर हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले. त्यातील त्यांना आपलाच एक जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता. अशा प्रकारे त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा काही भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामी म्हणाले, मी सदैह ज्या दिवशी प्रकटलो त्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. ते पिंगला ज्योतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आपली कुंडली बनवण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं. काही दिवसातच कुंडली बनली. त्यात स्वामी प्रकटण्याचा मजकूर होता. जेव्हा नाना रेखी कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा स्वामींनी त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून त्या कुंडलीची पूजा केली होती. कुंडली पाहून स्वामी खुश झाले होते. नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्या हातावर ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी तिथेच वास्तव्याला होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा होत असत. त्यांचे बाह्य आचरण काही वेळा अतिशय कोमल तर काही वेळा अतिशय रुद्र असत. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला, अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्यांच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. स्वामींच्या कृपेने आजवर अनेक भक्तांचे भले झाले, दुःख दूर झाले आणि आयुष्यात सुखसमृद्धी आली. स्वामींची कृपा सदैव आपल्या सगळ्यांवर राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.